बाणेर पाषाण लिंक रोड परिसरातील एका प्राणी संगोपन व ट्रेनिंग सेंटरवर कथितपणे जेसीबी, बाउन्सर आणि कामगारांच्या मदतीनं धडक कारवाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेत विदेशी जातीच्या गोल्डी नावाच्या कुत्रीचा मृत्यू झाल्याचा तर लाखो रुपयांचे प्राणी, पक्षी आणि साहित्य जबरदस्तीनं चोरी करून नेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकारामुळे पुण्यातील प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून प्राणी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणी मिळाला आहे। तक्रारदार संदीप महादेव स्वामी ये गेल्या 15 वर्षांपासून बाणेर येथील स.न. 5/2 परिसरात प्राणी संगोपन व ट्रेनिंग सेंटर चालवत आहेत। त्यांच्या केंद्रात विदेशी जातींचे कुत्रे, पर्शियन मांजरी, विविध विदेशी पक्षी तसेच फिश टँक आणि प्राण्यांसाठी विशेष सुविधा उभारण्यात आल्या होत्या। तक्रारीनुसार जागेच्या वादातून कैलास वाणी, कैवल्य वाणी, जयश्री वाणी, शिवराज केदारी, अभिषेक केदारी आणि अभिजित केदारी यांनी कथितपणे कामगार, बाउन्सर आणि गुंडांच्या मदतीनं केंद्रावर कारवाई सुरू केली। पोलीस स्टेशन मॅनेज केले आहे अशी धमकी देत केंद्रातील केज आणि बांधकामावर जेसीबी चालवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कारवाई दरम्यान गोल्डी नावाच्या 6 महिन्यांच्या विदेशी जातीच्या कुत्रीला केजमधून बाहेर काढून उन्हात टाकण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। त्याचबरोबर केजवर सावली देणारे मोठे झाडही तोडण्यात आले। परिणामी प्रचंड उष्णतेमुळे गोल्डीची प्रकृती खालावली। पशुवैद्यकांकडून उपचार करण्यात आले, मात्र 2 मे रोजी तिचा उष्णघाताने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे। याबाबत डॉक्टरांचे प्रमाणपत्र असल्याचाही दावा करण्यात आला आहे। दरम्यान 11 मे रोजी पुन्हा काही बाउन्सर आणि कामगार केंद्रातील साहित्य जबरदस्तीने घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदीप स्वामी घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांना स्वतःच्या प्राणीसंगोपन केंद्रात प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप आहे। यावेळी धारदार शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। घटनास्थळाच्या पाहणीत 2 विदेशी कुत्रे, 2 पर्शियन मांजरी, 40 विदेशी पक्षी, फिश टँक सेटअप, डॉग केज, बर्ड केज, LED डिस्प्ले बोर्ड, वॉटर कूलर आणि इतर साहित्य गायब असल्याचे समोर आले आहे। चोरीला गेलेल्या साहित्याची किंमत तब्बल 12,79,000 रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकारात प्राण्यांवरील क्रूरता, जबरदस्ती घुसखोरी, तोडफोड, धमक्या आणि चोरीचे आरोप करण्यात आले असून प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट 1960 तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे पुण्यातील प्राणी संरक्षण, खाजगी मालमत्तेची सुरक्षा आणि स्थानिक कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। स्वामी आहे, मी गेले 15 वर्ष झाले इथे राहतोय आणि माझं डॉग संगोपन केंद्र आणि माझं पेट स्टोअर आणि ॲक्वेरियम स्टोअर असं मी गेले 15 वर्ष झाले इथे चालवतोय। हा रस्ता कच्चा होता तोपासून मी इथे राहतोय गेली 15 वर्ष झालं। पण माझ्या एक कुत्रीला यांनी बिल्डरांनी मारून टाकलं आणि ताबा वगैरे केलं, त्याच्यामुळे मी कंप्लेंट पोलीस स्टेशनला केलं तर त्यांनी माझं सगळं दुकान पाडलं, घर पाडलं, मला काही कुठलीही नोटीस नाही दिलेली। माझे प्राणी चोरून नेले, पक्षी चोरून नेले, 2 मांजरे आहेत इम्पोर्टेड ते चोरून नेले, कुत्रे नेले। आज 4-5 दिवस झाले मी चौकीच्या चक्कर काढतोय पण अजून पण अद्याप कंप्लेंट घेतलेली नाही पोलीसवाल्यांनी। माझे कुत्रे मांजरे कुठे आहेत, मारून टाकले ते पण सांगत नाहीयेत। किती वर्षापासून भाडेकरू? मी गेली 15 वर्ष झाली तर भाडेकरू। वन बिल्डर आहे ज्यांनी हे सगळा अन्याय आपल्यावरती केला? कैलास वाणी, कैवल्य वाणी, जयश्री वाणी, शिवराज केदारी, अभिषेक केदारी, अभिजित केदारी हे लोक आहेत। मला चाकूचा धाक दाखवला गेला परवाच्या 11 तारखेला आणि मला बाहेर हाकलून माझं सगळं सामान वगैरे तोडून नेलं। नेताना मी एक टेम्पो पण पकडला होता, पण त्यांचे 5-6 बाउन्सर आले, त्यांनी मला धक्काबुक्की केली आणि चाकू वगैरे दाखवले आणि तुला म्हणले मारून टाकेल आणि तो टेम्पो पण माझ्या हातातून काढून घेतला। मी टेम्पोचे व्हिडिओ वगैरे सगळे माझ्याकडे रेकॉर्ड आहेत। जो टेम्पो तुम्ही पकडला होता तो टेम्पो नेमका कशाचा होता, काय त्या टेम्पो मध्ये होतं, काय? त्या टेम्पो मध्ये माझ्या प्राण्यांचे पिंजरे, माझ्या प्राण्यांचं खाद्य, प्राण्यांचे जे लागणारे सामान आणि शॉपचं काही सामान होतं ते त्यांनी घेऊन गेले तिथून। जो तुमच्यावर अन्याय झालाय त्या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दिली? मी त्या दिवशी 112ला पण फोन केला होता, पण 112ला ते आले आणि त्यांनी पोलिसांना सुद्धा आत सोडलं नाही गेटच्या आतमध्ये। आणि ते पोलीस म्हणले मग तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा। मी पोलीस स्टेशनला गेलो, साहेबांना भेटलो, पण साहेबांनी पण माझं काय ऐकून घेतलं नाही आणि त्यांनी आजपर्यंत कंप्लेंट घेतलेली नाही माझी। पोलीस काय म्हणतात तुम्हाला या प्रकरणावर? पोलीस काय उत्तर काय देतात? करू आपण, बघू, करू, असे आरेतुरेचेच उत्तर आहेत।
म्हणजे काही घेत नाहीत. मी एवढे 3 कंप्लीट केलेत, बाकी सगळ्या गोष्टी केल्यात, पण अद्याप अजून पण घेतलेलं नाहीये त्यांनी. जागा मालकांची आणि तुमचं काय बोलणं झालं होतं ते भाड्याने देतात? जागा मालकाचं असं झालं होतं की जागा मालकाची जागा स्वतःची पण नव्हती, त्यांनी पण ताब्यात मारला होता आणि भाडेतत्वावर त्यांनी जागा घेतली होती. ते मला म्हणले की ते तू राहा इथं, तुला बाकी तू टिकव इथं सगळं, आणि जाताना तुला एक दुकान आणि एक वरती कमर्शियल जे पण होईल किंवा जे पण फ्लॅट होईल तो एक 2 BHK 3 BHK फ्लॅट तुला दिला जाईल. आता कोणावर आरोप आहे तुमचं? हे जे पक्षी वगैरे नेलेले आहेत हे सगळ्यांवर, जे जागा ज्यांनी ताबा मारला जे आहेत बिल्डर आणि जे ताबेकरी होते केदारी फॅमिली, या सगळ्यांवर माझा आरोप आहे. सगळ्यांचे मला धमकीचे फोन येतात, सगळे येऊन मला धमक्या देतात. प्रशासनाने तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचं कारवाई केलेली नाहीये. मी पोलीस स्टेशनला 10 चक्कर मारतोय, माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत, मी दिलेले नोटीस आहेत, पण प्रशासनाने किंवा पोलिसांनी कुठलेही अद्याप काही घेतलेलं नाही अजून. आता तुमची मागणी काय? मागणी काय, माझे प्राणी माझे पक्षी आहेत त्या जागेवर आणून देणं आणि माझ्यावर जे अन्याय झालाय त्याला काहीतरी हे उत्तर देणं. माझे इम्पोर्टेड 40 पक्षी आहेत, 2 इम्पोर्टेड डॉग आहेत, 2 इम्पोर्टेड कॅट आहेत आणि माझं सगळं सामान आहे. पण तुम्ही तसं बघायला गेलं तर मी इथं साधारण आजपर्यंत 40-1 लाख रुपयेपर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे माझी दुकानाची, घराची. माझं घर पण मागच होतं, घर बांधलं होतं मी. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. माझे दोन्ही लेकरं इथंच जन्माला आलेले आहेत, त्यांचे जातीचे पुरावे किंवा त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, माझ्या बँकचे अकाउंट किंवा जे पण शॉपचे यायचे ते सगळे माझ्या ऍड्रेसवर येतात. कोणतीही पूर्वकल्पना तुम्हाला न देता? मला कुठलीही नोटीस दिलेली नाही, कुठलीही पूर्वकल्पना दिलेली नाही. न देता यांनी डायरेक्ट कारवाई केली. हो. त्यांनी तुमच्या या सगळ्या वास्तूंवर, पक्षांवर दरोडा टाकलाय अशी काही? हो, दरोडा टाकलाय, मी केस टाकलेली. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बिल्डरनी जी वागणूक आम्हाला दिली आहे ते दडपशाही दडपशाहीच आहे. म्हणून तर अद्याप कंप्लीट झालेली नाहीये ना, FIR वगैरे काहीच झालेलं नाहीये. तक्रार एक 5 तारखेला दिलेली आहे, परत 11 तारखेला दिलेली आहे. 5 तारखेला एक, 6 तारखेला एक आणि 11 तारखेला, अशा 3 कंप्लीट आहेत माझ्या. तुम्ही एकटेच भाडेकरू होते का तुमच्याबरोबर? नाही, बाकीचे भरपूर भाडेकरू होते. काही लोकांचा वाद झाला, काही लोकांना त्यांनी पैसे देऊन सेटल केले, काही लोकांना अपेक्षा हे देऊन बाहेर काढलं. आणि माझी जागा सगळ्यात मोठी होती आणि मी इथं स्ट्रॉंग होतो, कारण मी 10 गुंठ्या 12 गुंठ्याला मी डेव्हलप केलं होतं सगळं माझं दुकान. आणि 4 गावातले सगळे पंचकृषीतले लोक मला ओळखतात, कारण मी कायद्याने करतो. आणि सगळ्यांना पक्षी प्राणी हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, हे प्रेमी असतात. किंवा ॲक्वेरियम असो, कुठल्याही फिश टँक असो, ॲक्वेरियम लावायचं असेल कुठल्या ह्याच्यासाठी, तर मला ते फोन करायचे. म्हणून हे जागा आणि मी इथं राहतो हे सगळ्या पंचकृषीत सगळ्यांना माहिती आहे. साधारणतः एकूण भाडेकरी किती होते? 27 भाडेकरू होते या जागेत. बाकी भाडेकरांचं म्हणणं काय यावर? बाकी भाडेकरांचं म्हणणं काय की बाबा देतील, अपेक्षेवर सगळ्यांनी हे केलं. तुम्हाला कोणतीच कमिटमेंट केली नाही? मला कमिटमेंट केली होती ना, मला एक दुकान देऊ, तुला एक फ्लॅट देऊ, पण कोणत्याही प्रकारचं आश्वासन कोणतंही केलेलं नाही आश्वासन. कोणत्या पोलीस स्टेशनला आपण ही तक्रार ते नोंदवली? बानेर पोलीस स्टेशनला दिलेली आहे, सुतारवाडी पोलीस चौकीला दिलेली आहे, दोन्ही ठिकाणी दिलेली आहे मी. शिवप्रहार संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप साहेबांना आज त्यांनी गेली 15 वर्षापासून इथं बानेर या ठिकाणी राहत असून मला कॉल केला की माझ्यावर अन्याय झालाय आणि पोलीस कुठलंच प्रशासन आम्हाला मदत करत नाही. तर मदत करत नसल्यामुळे मी संघटनेच्या वतीने आलो, माहिती घेतली. तरी 15 वर्षापासून राहत होते. ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेले, तर तिथं पोलीस चौकीला, बानेर पोलीस चौकीला सानप साहेब म्हणून आहेत, बालाजी सानप साहेब, त्यांच्याकडे गेले तर त्यांनी उडाउडीची उत्तरे देऊन PI साहेबांकडे लावलं आणि यांना कुठली मदत घेतली नाही. आणि ज्यावेळेस मदत करायची असती त्यावेळेस ज्यावेळेस संदीप स्वामी आहेत त्यांच्यावर जी अन्याय झाला, त्यांनी जी सांगेल त्या भाषेमध्ये त्यांचा जबाब घेतला पाहिजे, त्या पद्धतीने जबाब घेत नाहीयेत. आणि आम्ही संघटनेच्या वतीने त्यांना मदत करण्यासाठी आलो, पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना इशारा दिला तर आम्हाला त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही FIR नोंद करू. आणि जे यांच्या जमिनी गेल्यात आणि बिल्डरनी जी यांना जी कमिटमेंट केली होती ती पाळलेली नाहीये. अद्याप त्यांची कुत्री, मांजरे, पक्षी इम्पॉर्टंट हे सगळे घेऊन गेलेले आहेत. या संदर्भात तुम्ही काय इशारा द्याल प्रशासनाला? काय आम्ही संघटनेच्या वतीने एवढंच बोलू शकतो की यांना, संदीप स्वामींना जर नाही जागेचं काय त्यांना जे खर्च झालेला आहे त्यांचा किंवा त्यांच्यावर जे अन्याय झाला, रोडवर आज पसारा पडला तुम्ही बघू शकता, एवढं त्यांच्यावर झालं. पक्षी प्राणी त्यांचा खर्च त्यांना देण्यात यावा आणि त्यांना राहण्यासाठी जी उपजीविका लागते, अन्न, वस्त्र, निवारा, यासाठी त्यांना जागा कुठेतरी देण्यात यावी.